तर मित्रांनो फायनल आम्ही जातोय गावामध्ये. कारुणीचं सण आहे, आज बैलाची मिरवणूक असते. तर चला आपण जाऊया तिथं. आम्ही फायनल आलो आहोत या बैलगाडीजवळ. आमच्या गावातल्या फेमस अशी बैलगाडा आहे. राजू माडकर यांचे बैल आहे ते. हे सगळे लोक बैलगाडा बघण्यासाठी खास गावामध्ये येतात आमच्यासोबत. तर चला आपण जाऊया गावामध्ये. शेवटी सर्व मित्रांनी असं ठरवलं की भवानीनगरमध्ये अगोदर मिरवणूक होईल, त्यानंतर घरून पूजा करून खाली गावामध्ये मिरवणुकीसाठी जायचं. त्यामुळं फायनल आता आम्ही भवानीनगर इथं मिरवणूक करणार आहोत. तर भव्य अशी मिरवणूक भवानीनगर येथून पार पडून आता घराजवळ पोहोचलेलो आहोत. आम्ही आता थोड्याच वेळात पूजा करून आम्ही बैलगाडा खाली गावामध्ये मिरवणुकीसाठी घेऊन जाणार आहोत. जसं पूजा चालू आहे. राजवंची आई मिसेस हे बैलांची पूजा करत आहेत. आता येथून जात आहोत आम्ही थेट खाली गावात, जिथे पुढील सर्व बैलांचा कार्यक्रम जिथं आहे बादोली बुद्रुकमध्ये. तर पूजा संपन्न होत आहे. बैलांची पूजा आपटून आता आम्ही चाललो आहे खाली गावामध्ये. भवानीनगर येथून निघालेलो आहोत. इथं आलेले आहेत आपले मित्र बंदेनावाज. इथं सर्व मित्रमंडळी हलकीच्या ठेक्यावर थोडासा ठुमका घेताना आपल्याला दिसत आहे. आता येथून जायचं आहे आपल्याला खाली गावामध्ये मिरवणुकीसाठी. मिरवणूक झाल्यानंतर मग बैलांना पळवण्याचा कार्यक्रम होणार आहे. मित्रांनो फायनली आम्ही गावामध्ये पोहोचलो आहोत, जिथे भव्य अशी मिरवणूक होणार आहे काही थोड्या वेळातच. अजून मिरवणुकीसाठी थोडा वेळ असल्यामुळे आम्ही गावामध्ये करणार आहे. मित्रांनो ज्या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक होणार आहे तर हा ट्रॅक आहे, हा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून भव्य अशी मिरवणूक थोड्याच वेळात गावातील सर्व बैल मिरवणुकीसाठी इथं येणार आहे. आणि इथं आहेत राजू माडकर यांची डौलदार अशी बैलजोडी तर बघूया मित्रांनो. सर्वात ज्याचा स्पीड आहे ते बैल या वर्षीच्या मानकरी ठरतात. ते थोड्याच वेळात करणार आहे आपल्याला. सध्या गावामध्ये कारुणीच्या सणानिमित्त जोरदार असं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतकऱ्यांसाठी वर्षातला हा सर्वात आनंदी दिवस असा मानला जातो. तर फायनली आम्ही गावामध्ये मिरवणुकीसाठी आलेलो आहोत. आता गावातली मिरवणूक पार पडणार आहे. त्यानंतर बैलांचा पळवण्याचा कार्यक्रम येथे होणार आहे.
तर गावातली मिरवणूक संपवून आम्ही आलो आहोत बैलगाडा जिथं शर्यत होणार आहे त्या ट्रॅकवर. आणि आता थोड्याच वेळात पहिली फेरी आपल्या बैलांची होणार आहे. तर बैलाचा चालक म्हणून शिवशंकर सुतार हे सध्या बैलगाडीवर उभे आहेत. आता चालली आहे पहिली फेरी. बैलांचा वेग जसा रेल्वेचा आहे त्या प्रकारे बैलांची धूम एकच धूम इथं उडालेली आहे. आणि पहिली फेरी अगदी तुफान पार पडलेली आहे. भव्य अशी मिरवणूक चालू आहे गावातली आपल्या बैलाची. फायनली आमचे बैल सापडलेले आहेत वाटेतल्या माणसाने अडवल्यामुळं. नाहीतर ते थोड्याच वेळात शेतामध्ये दिसले त्या असते आम्हाला. तर आता आणि एक दौरा बघूया. आता एका फेरीचा तर रिझल्ट 1 नंबरमध्ये आलेला आहे. आता दुसऱ्या फेरीचा रिझल्ट बघूया. हे राजू माडकर मालक आहेत. हे जीवाची बाजी लावून बैलाला अडवलेले आहेत. दुसरी फेरी चालू होणार आहे थोड्याच वेळामध्ये. जात आहेत त्या ट्रॅकवर जाणार आहेत तिथून परत रिटर्न एकदा. आता दुसऱ्या फेरीसाठी बैल ही तुफान जोरात पळायला सुरुवात केलेली आहेत. बघूया कुणी डेअरिंग करून धरतं का. तर तिथं धरण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत गोकुळ आणि काशीनाथ. जीवाची बाजू लावून बैल धरलेले आहेत ते. आता परत एकदा रिटर्न फिरतायत बैल. इतकी जोराची धूम बैलांनी धरलेली घेतलेली आहे की खूप वेग ते धरतायत येत आहेत. अति उत्साहामध्ये हा कार्यक्रम इथं पार पडत आहे. पकडण्यामध्ये यशस्वी झालं प्रकाश बंडगार. आता परत एकदा मिरवणुकीसाठी सज्ज झालेले आहेत बैल. बघूया. थोडं लोकांच्या गर्दीमुळे बैल बावरत आहेत. तुफान वेग घेतलेला आहे यावेळेस सुद्धा. परत येताना ही अति कंट्रोल आहे. काशीनाथ सोलंकर बैलगाड्यावर आहे. त्यांचा बॅलन्स असून ते थोडं खाली जमिनीवर पडलेले आहेत. बैलांना धरण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. राजू माडकर प्रकाश बंडगार. बैल धरण्यासाठी खूप मोठे योगदान यांचं बी लाभलेलं आहे. जीवाची बाजी देऊन बैल पकडलेले आहेत. या बैलांनी सुद्धा जोराचा वेग घेऊन धावपट्टीवर कामगिरी केलेली आहे. तर ही बैल जोडी आहे हुसेनी नंदीवाले यांची सुद्धा बैल जोरदार असं इथं पळताना आपल्याला पाहत दिसत आहेत. तर येणारी बैलजोडी आहे ही विठ्ठल मालक कत्ते यांची जोरदार अशी कामगिरी या दोन्ही बैलांनी केलेली आहे. ही बैलजोडी नामांकित असे गजानन खरात याची आहे. इथे त्यांचा बॅलन्स जाऊन थोडं पडलेलं आहे ते खाली. परंतु बैलांनी जो वेग घेतला आहे तो खूप जबरदस्त वेग आहे. गजू खराब यांची सुद्धा बैलजोडी जोरानं असं वेग घेऊन पळताना आपल्याला दिसत आहे. जोरदार असे भाव त्या बकराही सुद्धा बैलजोडीने इथे घेतलेले आहे. आपण पाहू शकतो. आता इथं रिमझिम पावसाने सुरुवात केलेली आहे. अशा पावसामध्येच बैलगाडाचा हा कार्यक्रम चालू आहे. शेतकऱ्यामध्ये अति उत्साहाचा हा कार्यक्रम असतो. वर्षातून एक दिवस आल्यामुळे शेतकरी ऊन वारा पाऊस याचा काय त्यांना तेवढा भीती वाटत नाही. आणि वर्षातला बैलांसाठी हा एकमेव असा सण असतो. सध्या बैल झोपायची तयारी चालू आहे. राजू माडकर यांचे बैल थोड्या ट्रॅकवर रवाना होणार आहे. याची स्पीड आता समजते की पहिल्याच्या फेरीपेक्षा जास्त आहे की कमी.
राजू माडकर यांच्या बैलाची अशी ही स्पीड आहे, राजूच्या बैलाचा कितीही राऊंड speed झाले तरी यांच्या इतका स्पीडमध्ये जोरात काही आहे. फरक पडताना काय दिसत विचारू. नाहीये. एकदम जोरात जीवाची बाजी लावून बैलजोडी ही जोराने पळत आहे. थोडा विश्रांतीही सुद्धा न देण्याचं या मित्रांनी सर्वांनी ठरवलेलं आहे की बैल आपली पळतायत किती धावा याच्यावर सगळ्यांनी लक्ष फोकस केलं. शिवशंकर सुतार एकदम कडक व्यक्तिमत्व या बैलगाडावर उभारल्यामुळं काय पडायचं काय विषय येत नाहीये. आसिफ भाईजान यांचेही बैल इथं धावण्यासाठी आलेले आहेत आणि जोरदार असं मैदानावर त्यांनी धाव घेतलेली आहे. लक्ष्मण गडदे जीवाची बाजी लावून बैलगाडीवर थांबलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की मी बैलगाडावर थांबू शकतो, मला तुम्ही अडवू नका. सर्वांच्या नको असताना सुद्धा ते बैलगाडीवर थांबून इथं आपली स्वतःची कामगिरी जाम दाखवलेली आहे. बैलजोडीमध्ये राजू माडकरचा एक बैल आणि हुसेनी नंदीवालांचा एक बैल असं दोघांचे एक एक बैलांना ही बैलगाडा ओढत आहेत. आणि बघूयात राजू माडकरचा बैल पुढे जातो की हुसेनी नंदीवाल यांचा. तर दोघांची समसमान अशी जोडी आपल्याला धावताना दिसत आहे. राजू माडकर यांचे बैल पुन्हा एकदा ट्रॅकवर जोरदार असं धावताना दिसत आहेत. आता बैलगाडावर थांबलेले आहेत गोकुळ सरक. आता बघूया गोकुळ सरक हे बैलांना कसं आजमावण्यात यशस्वी होतात ते. जबरदस्त असं बैलांनी वेग घेतलेला आहे. इकडे अडवण्यात यशस्वी झालेले आहेत राजू माडकर. मल्हारची खूप वेळापासून इच्छा होती की मला बैलगाडीवर थांबायचं आहे. शेवटी त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि आता बघायचं आहे की मल्हारी बैलांना कसा बॅलन्स करतो आणि स्वतःचा बॅलन्स कसा कंट्रोलमध्ये ठेवतो ते. तरी बैलांनी अशी पळण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता येतानाचा राऊंड कसा हँडल करतो हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. फायनली बैलाची मिरवणूक संपलेली आहे आमच्या गावात. आता थोड्या वेळाचा आम्ही परत घरी जाणार आहोत. आमच्या बैलाची शेवटची फेरी शिल्लक आहे. त्या फेरीवर बसण्यासाठी तयार आहेत प्रकाश बंडगर. हे थोड्याच वेळात आपल्या बैलगाडीवर दिसतील तुम्हाला. तर बघूया प्रकाश बंडगर हे किती जाम आहे ते त्यांच्या बैलगाडीच्या फेरीनंतरच कळेल आपल्याला.